निघालेलो आहोत आणि आमची किती 5 o'clockची फेरी आहे. बट त्या फेरीसाठी आम्हाला किती वाजता 4:30ला ना 4:30चं रिपोर्टिंग आहे आणि अजूनपर्यंत आम्ही भांडुपपेठेत आहोत आणि फक्त अर्धा तास आहे आम्हाला पोचायला. CSTला औषध असताना आम्हाला अर्धा तासात पोचायचं आहे आणि हे कसं होणार आहे माहिती नाही आता आम्हाला. बघूया. आता मी इंजिन लावली आहे प्लेनची. गाडी टेन्शन नाही लेने का आपण आहे ना. कॅमेरा पडला ना तुला इंजिन काढीन तू बाहेर. समजलंच काय. सो ये इकडे ये. येस चल. सो आम्ही आता चेक इन केलं. चेक इनच बोलतो ना आपण. चेक इनच बोलतो त्याला. आता आम्ही चाललोय फेरीमध्ये. हो आणि बेबी तू स्लो बोलायचं आता सोडून दे. नुसतं व्हॉइस ओव्हरमध्ये फास्ट नाही बोलायचं, ब्लॉगमध्ये पण फास्ट बोलायचं. लोक बोर होतील तुला. काय आलं लोक तर आपलेच आहेत ना. हा सो तुम्हाला आता आतला सगळं दाखवतो. सो आपण नॉर्मल थोडं डेक केलंय ना. डेक नाही केलंय, पोशाख केलाय. नाही डेक नाही केलंय, सोडा पोशाख. सो हे बघा किती मस्त आहे. हा पण मस्त आहे. थँक्स लव यू फॉरएव्हर. हे पागल पडला असता ना डीजे. माग आहे भाई. चलो बघा काय ऑसम जागा आहे. हा दाखवते. चल चल कम कम. माझा आता खूप मेस्ड अप आहे. आणि हे बघा. सो सुनील हा आपला कितवा फेरी आहे. मला वाटतं 6 to 7 ना लग्नानंतर. अलिबाग ना. हो एवढं नाही मला दाखवत नाही. तुझी दुसरी बायको राहते ना अलिबागला म्हणून येतोस तो एवढा वेळ. अलिबागमध्ये किती झाले म्हणजे काय. जेवढ्यांदा मी माझ्या गावी नाही गेलो तेवढ्यांदा अलिबागला. गावी जातोस कुठे. पूर्ण बायकोवरती बसून गुंता झाला आता. बोललेलं स्टाफ गेला पण आता कोणामुळे लेट झाला आपल्याला. स्टाफ का नाही घेतला बोलले. घाईघाईमध्ये निघताना बोललेली भेटणार का नाही. हा मग आम्ही 4ला निघालो, 4:30ला पोचलो. अर्ध्या तासात CST. म्हणजे विचार करा सुनीलने बाईक कशी चालवली म्हणून माझ्या केसांचा अवतार पण असं झाला. सो एनिवेज भूक लागली आहे. जेवलो नाही आपण. चला आपण काहीतरी खायला जाऊया, त्याचं पण दाखवतो तुम्हाला. सो गाईज तुम्ही बघू शकतात आम्ही काय ऑर्डर केलं. काय केलं सँडविच आणि यू कॅन सी हा सँडविच आहे ना काहीतरी 200-300 रुपयाचा असा साधा सँडविच आलेला आहे. आणि चिकन टिक्का आणि जिरा राईस ऑर्डर केलेलं आहे जे असं दिसतं आहे. म्हणजे पैसे जास्त आणि क्वांटिटी कमी एवढं आहे. मला टेस्ट मिळेल. काय खास पण नाही का त्याच्यासाठी एवढे पैसे द्यायचे. आपण उतरून जेऊया. हां तिथे पोचून जेवायला बोलतो. मुलगी दिसतो चष्मा काढ. पण लोकांना माहिती मी मुलगा आहे. बघू ट्रायपॉड आहे ना. कुठे ठेवला आहे. हा भारी होतं. बाय बाय. आता आम्ही जेवतो बिकॉज आम्ही दुपारपासून काहीच नाही खाल्लं नाही. ह्याच्यामध्ये काय पोट भरणार नाही. लिटरली जिरा राईस आणि एवढीशी ग्रेव्ही. हाफ मागवतो ना आपण 400 रुपये. सिरियसली फील. आणि फेरी एकदम स्मूथ चालली. आता मध्ये जाऊन कळेल काय. ब्लॉगर्स तर भरपूर येतात इकडे. मला हे दे ना ट्रायपॉड. फेरी सो आमचं खाऊन झालेलं आहे. अर्धा भरला. अर्धा भरलं आहे बिकॉज आम्हाला अलिबागला जाऊन जायचं आहे. एनिवेज दॅट्स नॉट द पॉईंट राईट नाऊ. सो मी तर आता एडिटिंग करणार आहे माझी आणि रेस्ट ऑफ द पार्ट आता सुनील हँडल मी काय हँडल तू ब्लॉग नाही करणार.
तू एडिटिंग करणार तर मी काय ब्लॉग काढत बसू. मी तुझं एडिटिंग बघणार प्रॉपर करतेस की नाही. बापरे किती भारी वेलकम शब्द वापरतो. त्याला काय एकदा याचं एडिटिंग झालं की पण फरक पडतो काय. पकड, मला नको. मला तोंडच नाही दिसत त्याच्यात. तेच बोलतो थोडा थोडा दिसतो. हा, या. वाव. सो गाईज आता आम्ही बाहेर आलेलो आहोत. असं मला क्रूज ट्रिप करतो. क्रूज ट्रिप. ओके. एमपीएम फेरी मुंबई टू अलिबाग. क्रूज तर नाही आहे. फेरी म्हणतात त्याला, क्रूज नाही म्हणत. सो बेसिकली जेव्हा पण आम्ही ट्रिप्सला गेलेलो आहोत आम्ही असं धावपळमध्ये, आणि अलिबागला आम्ही जेव्हा केव्हा पण आलो आहोत दॅट इज ओनली फॉर मच्छी घेण्यासाठी. मच्छी मच्छी विकत घेण्यासाठी. गेला अलिबागला. येस, फक्त मच्छी घ्यायला आम्ही अलिबागला यायचो. बिकॉज इकडे मोठे मोठे प्रॉन्स भेटायचे जे मला आणि सुनीलला आवडतात, मोठेवाले प्रॉन्स. आणि फेरी इतकी हलते की आम्ही पण हलतोय, तो पण काही या- वेगळा अर्थ घेऊ नका. पण यावेळी आम्ही खूप मच्छी घेऊन येणार आहेत. बापरे एवढं. हा. आणि कशात आणणार आहे? ती बॅग नाही घेतली आहे. बघू बरं चल ये आपण, ये पुढे. मला पकड, मी पडेन. मी कुठे घातलं. हा ये मम्मा, मम्मी. हटते तू माझी. पडलीच तर चालेल, गिंबल पाडू नकोस. म्हणजे बाबू भाई असं डायरेक्ट बाबू तेरा तो गेम बजाना. तू नको पडूस. आर यू सिरियस? सो आता सनसेट तर झाला नाहीये, बट लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो ना तेव्हा मस्त असं सनसेट होता आणि पाणी इतकं शांत ना. पावसात आलेलो ना आम्ही, हा. तर तेव्हा एकदम बोलतात ना भयंकर असं होतं. पाणी या लेवल पर्यंत मारत होतं पूर्ण. हा. ते दाखव, यांचे व्ह्यू दाखव. येस. सो हा Nice. सनसेट आहे आणि पाणी किती शांत आहे. पाण्याचा आवाज आहे असं नाही की नाहीये, पण इतकं शांत आहे ना हे पाणी, इतकं मजा येते असं. चल, का तर वरती तरी थांब दाखवूया. नाही, मला इकडे व्हिडिओज काढायचे आहेत की आपल्याला. ऍक्च्युली आम्ही एका कोलॅबसाठी चाललो आहोत. अलिबागच्या फार्म हाऊस आहे ना, फार्म So- हे काय म्हणतात, रिसॉर्ट. तिकडे चाललो आहोत त्याच्या शूटसाठी. सो तिकडे जायचं म्हणून आम्ही निघालोय. ॲक्च्युली 2 होते, बट एक एंड मोमेंटला कॅन्सल झालंय, नाही तर मग दोन्ही निपटवूनच आलो असतो. अशी पण शाळेला सुट्टी होती 4 डेजसाठी. आणि बोललो काय करायचं, बोललो चला जाऊन येऊ. पुढे काहीच दिसत नाहीये, पूर्ण असं धुकं आहे एकदम. मुंबई कुठे आहे, कुठे माहिती मुंबई नाही. पण, मुंबई आणि अलिबागच्या मध्ये आपण. हे मला मी पडेन, तुला दाखवायला आले भाई. हा बघ 2 गॉगल. पार्किंग नको इथे असं पाहिजे. पूर्ण गाड्या पार्क इथून आहेत. दाखव इथून असं. एवढं काय, त्याला काय एवढं Parking एवढं नको. आहे. गाड्या बाईक्स वगैरे आहेत. आणि दुसरं म्हणजे आज गर्दी नाहीये, बिकॉज आय थिंक वीकडे थर्सडे हा आहे ना. थर्सडे आहे, त्यामुळे इथे थर्सडे गर्दी असल्यामुळे नाही. मग कुत्रा पण येत नाही. हा, पण इकडे खूप असं मस्त वाटतंय आणि एकदम असं चिल. आणि एकदम चिल. मी बोलते तेच का रिपीट करतोय? कारण तुझे पण काहीतरी क्रिएटिव्हिटी का? हा, ये बड़ी अच्छी बात कही आप. थांब ना, एकदम इकडे व्हिडिओज काढायचे आहेत एकदम आपल्याला. थंड वाटतं वातावरण. सो हां, मी तेच बोलत होते की आमचं मेन रिझन 5 o'clockचं बुक करायचा हाच होता की आम्हाला एक सनसेट वगैरे म्हणजे पिक्चर्स वगैरे घेता येतील. आता तर आम्ही पोचलेलो आहोत इकडे, अँड आता आम्ही पॅक वगैरे करतो. आता आम्हाला इंस्टाग्रामसाठी रील काढायची आहे, सो दॅट ज्या कोलॅबरेशनसाठी आलो त्याच्या रील्स आणि व्हिडिओज काढायचे. बाकी आम्ही तुम्हाला भेटतो अलिबागला जाऊन. केसांना करंट लागल्यासारखे केस झाले तुझे.